क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. जसं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल त्याच्या आतच तुम्हाला पक्की बातमी कळली असेल. IPL 2026च्या प्लेऑफमधला चौथा संघ हा राजस्थान रॉयल आहे. काल राजस्थान रॉयल्सने मुंबई संघाला 30 धावांनी पराभूत केलं आणि पंजाब सुपर किंग्स आणि कलकत्ताच्या आशेला सुरुंग लावला. खरं तर काल मुंबईने नाणेफेक जिंकली होती, मात्र त्यांनी प्रथम फलंदाजी न घेता राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. खरं तर हेतू हा होता की मुंबई त्यांना 150 ते 160 170 धावा तर केला आणि खरं तर सुरुवात तशी झालीही होती. राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वालसारखे तगडे फलंदाज बाद करण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश मिळालं होतं. मात्र शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरने घणाघाती फलंदाजी केली, त्याला जडेजाने साथ दिली आणि 205 धावांचं विशाल काय लक्ष मुंबई संघापुढे होतं. बरं, एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात चांगली व्हायला हवी होती, मात्र भरोशाचा मुंबईचा राजा रोहित शर्मा 0वर बाद झाला. रिकल्टन बाद झाला आणि खंदा, युवा, उदयोन्मुख, भरोशाचा अशी अनेक बिरुदावली ज्याला क्रिकेट रसिक, क्रिकेट समीक्षक कौतुकाने लावतात, तो तिलक वर्माही काल काही करू शकला नाही. 3 बाद 33 या धावसंख्येनंतर 205 धावाचं लक्ष्य आरामात गाठणारे संघ फार कमी आहेत. काल मुंबई संघ याला अपवाद ठरला नाही. अपवाद ठरले तर सूर्यकुमार यादव देर आहे, दुरुस्त आहे असं म्हणता येत नाही, कारण दुरुस्त तेव्हाच म्हणता आलं असतं जेव्हा सूर्यकुमारने आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता. अर्थात सूर्यकुमारची खेळी खरोखर छानच होती आणि तो आणि हार्दिक पांड्याने तर सुरुवातीच्या 8 बॉलमध्ये 27 धावा केल्या. इतकं सुंदर मारत होता, तोडफोड फलंदाजी करत होता. असं वाटलं होतं की हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार जिंकून देतील, पण ऐन मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने आपली विकेट फेकली, टाकली, गेली. पाठोपाठ सूर्याही बाद झाला आणि मुंबई इंडियन्सचा प्रवास तर ऑलरेडी संपलाच होता, पण राजस्थानचा रॉयल प्रवास आजपासून सुरू होणार उरलेल्या सामन्यासाठी हे अधोरेखित झालं आणि श्रेयस अय्यरने कर्णधार पदाच्या किंवा आपल्या फलंदाजी जोरावर संघाला जो शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दिला होता त्या सगळ्यावर पाणी पडलं. अर्थात KKRला काल दिल्लीने हरवल्यामुळे KKR तर रेसमधून बाहेर पडलंच होतं, पण पंजाब सुपर किंग्सला खऱ्या अर्थाने चान्स होते आणि यायला हवं होतं. पंजाब सुपर किंग्स सुरुवातीपासून अनेक लोकांच्या मते श्रेयस अय्यरच्या कर्णधार पदावर फिदा होऊन अनेक मोठ्या समीक्षकांनी ते क्रीडा रसिकांपर्यंत, वार्ताहर करणाऱ्यापासून ते माझ्यासारखं समालोचन करणाऱ्यापर्यंत सर्वांनी श्रेयस अय्यरचं मनापासून भरभरून कौतुक केलं. श्रेयस अय्यरला त्याचं फळ मिळालं, भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून त्याची निवड झाली, पण पंजाब सुपर किंग्सला तो प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकला नाही. असो, IPL 2026 आता फार थोडे सामने राहिले. प्लेऑफच्या सामन्यात गुजरात, रॉयल चॅलेंजर बंगलोर, सनरायझर हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे 4 संघ आहेत. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरातमध्ये होईल. त्यातला जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलला जाईल. दुसरा संघ जो हरेल त्याला आणखीन एक संधी मिळेल. त्यामुळे येत्या IPL 2026चा मानकरी रॉयल चॅलेंजर बंगलोर, गुजरात टायटन्स, सनरायझर हैदराबाद की कोण राहील तुम्ही सांगा. तुम्हाला कोण वाटतं? RR, RCB, गुजरात टायटन्स की SRH पैकी कुठला संघ 2026चं झळझळाता करंडक आणि भरमसाठ अमाऊंटची बक्षीस जिंकेल? एकूणच या IPLमधून मी जसं नेहमी म्हणतो तसं भारतीय संघाला 2 नवे खेळाडू मिळाले. प्रिन्स यादवला आणि एक ब्रार म्हणून युवा मुलगा आहे, त्यालाही भारतीय संघात संधी मिळाली. IPLचा बाकी काही फायदा हो न हो, भारतीय संघाला गुणवान आणि
भारतीय संघाचं भवितव्य उज्ज्वल करणारे उदयोन्मुख खेळाडू मिळवत इतकीच IPLच्या देवाचरणी प्रार्थना. एकूणच IPLबद्दल तुम्हाला काय वाटतं? IPLचा 18वा विजेता कोण असेल आणि या IPLमधून भारतीय क्रिकेटला काय मिळालं याबद्दल तुमचं मत ऐकायला मला खरोखरच खूप आवडेल. तुमच्या प्रतिक्रियेचं, तुमच्या उत्स्फूर्त दादेचं, तुमच्या तक्रारीचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे हक्काचं विनोनी आपलं चॅनलवरचं आपलं प्रेम असंच वाढतं राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि या चॅनलवरचं आपलं प्रेम आहे तसंच चालू ठेवा. खूप खूप धन्यवाद.